शिरूरचा विचार केला तर शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे हे आज अर्ज भरणार आहेत आणि पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज अर्ज भरणार आहेत। लोकसभा ही मोठी निवडणूक आहे। माझी सर्वसामान्य कार्यकर्त्याची ही 10वी निवडणूक आहे। 6 महानगरपालिका 3 विधानसभा आज लोकसभेची निवडणूक लढवत आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवार दिली, माझ्यावर विश्वास ठेवला आणि हा विश्वासाला मी पात्र ठरेल, कारण हा मी पुणेकरांचा उमेदवार आहे। मी पुण्यासाठी मतदान मागतोय, मी दिल्लीसाठी मतदान मागतो आणि दिल्लीमध्ये पुणेकरांचा आवाज उठला पाहिजे। गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे जे खासदार होते यांनी पुण्यासाठी काय पुणेकरांचा आवाज उठवला, हा महत्त्वाचा भाग आहे। आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि हा कार्यकर्त्याच्या पाठीशी पुणेकर उभे राहतील हा माझा पूर्णपणे विश्वास आहे। तर शिरूरमधून अमोल कोल्हे जे आहेत ते उमेदवारी अर्ज भरतील। तर इकडे साताऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे देखील अर्ज भरणार आहेत। उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळेला त्यांचा अर्ज भरत असताना उपस्थित असतील। तर सांगलीमध्ये संजय काका पाटील सुद्धा अर्ज भरणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांकडून आज उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरले जात आहेत। एकीकडे आपण पाहतोय साताऱ्यामध्ये शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते। तर सांगलीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर संजय काका पाटील हे उमेदवारी अर्ज भरतील। सांगलीमध्ये ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्याच्यामुळे सांगलीमध्ये तिहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। आज दिग्गज जे आहेत ते अर्ज दाखल करतायत। एकीकडे आपण पाहतोय साताऱ्यामधली दृश्य, दुसरीकडे सांगलीची दृश्य। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज भरतील, यावेळेला मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते त्याच्याकडून केलं जाऊ शकतं। दुसरीकडे रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर रायगडमध्ये सुनील तटकरे अर्ज दाखल करणार आहेत, त्यावेळेला सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते केलं जाईल। रायगडमध्ये ठाकरे गटाचे अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये प्रमुख लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। तर इकडे सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे अर्ज भरणार आहेत, त्यांच्या विरोधात आहेत ते म्हणजे राम सातपुते।